नमस्कार, मी पूजा पवार. आमचा मराठवाडामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या आदेशानुसार दिनांक 23 नोव्हेंबर पासून इयत्ता 9वी ते 12वी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यात आले असून सर्व उच्च माध्यमिक शाळा, कॉलेज शासनाने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करते की नाही यासाठी सुद्धा शिक्षण विभागाने कोरोना प्रादुर्भावापासून मुलांच्या आरोग्यासाठी कडक पावले टाकली असून याचाच एक भाग म्हणून वैजापूरचे गट शिक्षणाधिकारी मनीष दिवेकर यांनी अचानक बोरसर येथील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेस भेट दिली व विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारून योग्य ती काळजी घेण्यासाठी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी मुलांशी बोलताना ते बोलत होते की आपल्याला कोरोना सोबत जगायचं आहे, त्यामुळे योग्य ती खबरदारी घ्यावी, वेळोवेळी मास्क वापरा व सामाजिक अंतराचे पालन करा. तसेच शाळेने नियमांच्या संदर्भात घेत असलेल्या खबरदारीचीही व उपाययोजनेचीही पाहणी त्यांनी केली. यावेळी गट शिक्षणाधिकारी बोलताना म्हणाले की जवळजवळ सर्व शिक्षकांनी कोविड चाचणी केली असून सर्वच उत्कृष्टपणे काळजी घेत आहे, आपले ज्ञानदानाचे कार्य करत आहे. मी नुकत्याच वैजापूर येथील खाजगी शाळा, सेंट मोनिका स्कूल, करुणा निकेतन शाळा व न्यू हायस्कूल शाळेस भेट देऊन तेथीलही पाहणी केली असून सर्वजण नियमांचे पालन करत आहेत. नुकताच एक नवीन विषय खाजगी क्लास समोर आला असून खाजगी क्लासची यादी तयार करून पाहणी केली जाणार असून विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ खपवून घेतले जाणार नाही व नियमांचे पालन न झाल्यास कारवाई केली जाईल असे ते यावेळी म्हणाले. याप्रसंगी प्राथमिक शाळेचे केंद्रीय मुख्याध्यापक संतोष सोनवणे, जिल्हा परिषद बोरसर शाळेचे मुख्याध्यापक अरुण शिंदे, शिक्षक भुजबळ, शिंपी, गायके, जाधव व आदी शिक्षकांची उपस्थिती होती. आमचा मराठवाडासाठी राहुल त्रिभुवन, मुख्य संपादक, वैजापूर. कोट्यावधी लोक बाधित झाले आणि लाखो लोकांचा मृत्यू झालेला आहे. त्याची एकदम प्राथमिक अवस्था अशी आहे की आपण काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक माणूस, प्रत्येक व्यक्ती स्वतःची काळजी घेतली की ऑटोमॅटिक सगळ्या विश्वाची काळजी तयार होते. काळजी नंबर 1, आपण सर्वांनी मास्क लावला पाहिजे, कारण कोरोनाचा प्रादुर्भाव आपल्या नाकातून आणि तोंडातून होतो, म्हणून आपण मास्क लावला पाहिजे. नंबर 2, गर्दी क्षण आपल्या हातावर बसता असेल तर आपण वारंवार हात धुतले पाहिजे, साबणाने जे असेल त्याने हात धुतले पाहिजे. आणि नंबर 3 काय, संपर्क टाळला पाहिजे, सोशल डिस्टन्सिंग. तुम्ही आता अंतर घेऊन बसलेले आहात, असं अंतर घेऊन लाईफ टाईम जर आपण वागलो तर आपले सगळे आजार एकदम कमी होतील. आणि कोरोनाचं हे प्राथमिक तत्व आहे. सोशल डिस्टन्सिंग पहा, मास्क लावा आणि वारंवार हात धुवा. संपर्कात येताना तुम्ही आता तसे बसलात असा संपर्क पाहिजे, नंतर खेळताना आपण एकमेकांच्या हातात हात घेतो, तो आपला काळ गेला. मला वाटतं आपल्याला कोरोना सोबत जगायचं आहे, कोरोना सोडून जाणार नाही आपल्याला. अनेक आजार आहेत, पण मागील 2-4 महिन्यापासून कुठला आजार तुमच्या कानाला आला का? कोरोना शिवाय फक्त कोरोना आहे हां, आणि दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. त्याचं एकमेव कारण की आपल्या या दिवाळीच्या कालावधीमध्ये खूप लोकांनी गर्दी केली आणि किती लोकांना सांगितलं तरी सामान्य लोक त्या गोष्टी पाळत नाहीत. जवळ आले, संपर्क वाढला. महाराष्ट्राची दररोजची संख्या होती 2000 15 दिवसापूर्वी. आज 6,500 लोक बाधित झाले दररोज. 2000 बाधित होणारे लोक आता तो आकडा 6,500 म्हणजे तिप्पट संख्या वाढायला लागली. म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. तुम्ही शिकत आहात, तुम्ही तुमच्या घरच्यांना पण सांगायचं, मास्क लावा, हात धुवा आणि सामाजिक अंतर पाळा किंवा वैयक्तिक अंतर पाळा. सोशल डिस्टन्सिंग किंवा पर्सनल डिस्टन्सिंग तेवढं पाळलं तर तुमच्यापर्यंत कोरोना फिरकणार पण नाही. नमस्कार, मी दिवेकर मनीष, गट शिक्षणाधिकारी, पंचायत समिती वैजापूर. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व पर्यवेक्षक अधिकारी दररोज एका शाळेला भेट देतो. योगायोगाने आज बोरसरपा शाळेला भेट दिली, खूप आनंद वाटला. 9वीची पटसंख्या 40 आहे आणि 40 पैकी आजची उपस्थिती 28 आहे. म्हणजे शिक्षकांची मेहनत आणि पालकांशी संपर्क याचा हा परिपाक दिसून येतो. शालेय परिसर खूप स्वच्छ आहे. ग्रामपंचायतने पण निर्जंतुकीकरणासाठी मदत केलेली आहे. आणि शाळा पूर्वतयारी बघितल्यानंतर असं वाटतं की खरोखर शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सोबत गावकऱ्यांनाही शिक्षण सुरू व्हावं ही मनापासून त्यांची भावना आहे आणि हे बोरसर गावात दिसून येते.